देवदत्त कामतांचा आजचा युक्तिवाद तुमच्या पक्षाचा पूर्णच युक्तिवाद आज संपलेला आहे. कामतांनी पाऊण तास युक्तिवाद आज कोर्टामध्ये केला. आज कामत साहेबांनी अतिशय उत्तम युक्तिवाद केला, म्हणजे कळस चढवला त्या युक्तिवादाचा. त्यातला पहिली गोष्ट अशी होती की परवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारलं होतं आम्हाला असा निर्णय घेता येईल का कालावधी लोटल्यानंतरचा, आणि म्हणून त्यांनी असंख्य उदाहरणं दिली. म्हणजे केरळाच्या कोर्टाचं दिलं, उत्तर प्रदेश दिलं, हरियाणा दिलं, अनेक कोर्टांमध्ये हायकोर्टांची उदाहरणं दिली, आणि मग सुप्रीम कोर्टचं पण शेवटचं एक उदाहरण दिलं लेटेस्ट. पण कलकत्ता कोर्टाचं दिलं की अशा पद्धतीनं जरी कालावधी इन प्रिन्सिपल म्हणजे ज्याला आपण म्हणू त्यांना डिस्क्वालिफाय करता येतं हे त्यांनी आज फार ठासून सांगितलं. आणि मला वाटतं कोर्टाला या संदर्भातलं त्यांनी अशी अनेक उदाहरणं दिल्यामुळे कोर्ट प्रभावित झालं असेल तर आनंद आहे असं मला वाटतं. त्याच्या पलीकडचं आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितलं की मग त्यांनी सिम्बलच्याबद्दल विषय केला आमच्या निशाणीच्या संदर्भातला. आणि मग निशाणीच्या संदर्भात तुम्हाला मला वाटतं मी पण अनेकदा बोललो आहे की पक्ष आणखीन हा सतत विषय येतो आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी. आणि या संदर्भात त्यांनी शेवटी उदाहरण दिलं माझ्यासोबतचा माणूस जर गेला तर तो पक्षाचा मुख्य होऊ शकतो का, आणि जर तुम्हाला तर पक्षांतर्गत त्यांनी हा वाद घातला असं आणि मागणी केली आणि त्यांना जर तिथं संविधानात्मक जर कारवाई करता नाही आली असती किंवा मला संधीच दिली नाही, मी पण एक उमेदवाराचा फॉर्म भरला होता, मला अध्यक्ष व्हायचं होतं, असं काही असतं तर गोष्ट वेगळी आहे. असं काहीच घडलं नाही. आणि मग पुन्हा त्या संदर्भात सुद्धा अनेक उदाहरणं दिली त्यांनी. म्हणजे अगदी पुन्हा तो यांचा उल्लेख येत राहतो, आपल्या सादिक अलीचा केस होतो, मग सुभाष देसाई साहेबांच्या केसचा सुद्धा उल्लेख येत राहतो, आणि मग राणा हे ते 2-3 केसेस सतत येत राहतात उल्लेख. आणि त्या उल्लेखात त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं पक्ष आणखी विधिमंडळ पक्ष हा निरंतर आहे. काल त्यांनी सिब्बलांनी पण सांगितलं होतं विधिमंडळ पक्षाची मर्यादा आहे 5 वर्ष. तो आकडा वरखाली होत जाईल, निवडणुकीत काही होईल पण पक्ष हा असाच राहतो. आणि त्या पक्षातली माणसं जर इकडनं तिकडे गेली म्हणून पक्ष जात नाही ना. विधानसभा गेले, विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही, आणि ते त्यांनी मांडलेलं आहे. आता यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशा पद्धतीचा न्याय देता येईल. पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत. इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला तर त्याच्याकडे पाठवून येतं, मात्र तू तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी त्याच्याकडे सांगितलं. कामत यांनी असंही म्हटलं, हा मुद्दा सांगितला गेला की निर्णय हा आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने घ्यायचा आहे, कारण तो मुद्दा सगळ्यात खरंच खरं आहे ना. ते मला वाटतं मी अनेकदा त्यांनी सांगितलं ना, हा पाया आहे ना. एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा. मग चिन्ह देणार, नाव देणार, विषयच येणार नाही. म्हणून ते अपात्र व्हायला हवेत, आणि ते अपात्र करू शकता. त्यांनी सगळे उदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे, आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं बघू, आपण न्यायाची अपेक्षा करूया. त्यांनी युक्तिवाद करत असताना असंही म्हटलं की जर तुम्ही फक्त विधिमंडळ पक्षाच्या आधारावर किंवा आमदारांच्या संख्येवर ठरवता तर जेव्हा तुम्ही युतीमध्ये लढता तेव्हा मिळणारी मतं मित्र हो, तो त्यांनी एक केला ना, युक्तिवाद केला की मिळणारी मतं कोणत्या पक्षाची आहेत कसं कळणार तुम्हाला. हाही एक युक्तिवाद त्यांनी त्यावेळेला केलेला आहे, आणि ते स्पष्ट आहे ना. म्हणजे जर तुम्ही असं कारण इलेक्शन कमिशनच्या डोक्यात काहीतरी त्यावेळेला आलं होतं की एवढे आमदार आहेत म्हणून म्हणजे एवढी मतं आहेत, तर ही मतदार हा काही पक्षाचा कार्यकर्ता नसतो ना, तो पक्षाला मतं, आणि ते युतीत लढलेले असतात, तेव्हा ती मतं कोणाची हे ग्राह्य धरता येणार नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. महत्त्वाचं आहे ते. हिंदी में आप जानते हो कि आज भी हमारे वकील माननीय देवदत्त कामत जी ने प्रभावित ढंग से माननीय सर्वोच्च न्यायालय के सामने अपनी बाजू रखी और कहा कि पहले तो उन्होंने बात की कि कल परसों में आप जानते हो कि माननीय सर्वोच्च न्यायालय ने पूछा था कि इस तरह से हमें निर्णय देने का दे सकते हैं कि अभी दे सकते हैं क्या. तो उन्होंने कहा, क्योंकि उनके समझ में था कि ये तो काल मर्यादा हो गया, वो तो उस वक्त थे, अभी क्या कर रहे हैं, उनको एकेडमिक हो गया. तो उन्होंने कहा कि नहीं ऐसे दे सकते हैं, और इतने उदाहरण दे दिए उन्होंने. लिखित में तो बहुत ज़्यादा लिखा है, समय कम था करके उदाहरण बोले लिखित में दिए हुए हैं. तो कर्नाटक हाईकोर्ट केरला हाईकोर्ट का दिया, उत्तर प्रदेश हाईकोर्ट का दिया, हरियाणा हाईकोर्ट का दिया, कलकत्ता हाईकोर्ट का दिया, बाद में सुप्रीम कोर्ट का भी एक निर्णय बता दिया.
इस तरह से डिस्क्वालीफाई कर सकते और उस तरह से डिस्क्वालीफाई इनको भी करने की आवश्यकता है और वो आप ही करें, न कि इलेक्शन कमीशन के पास दोबारा भेजा। और भी एक उन्होंने मुद्दा उस वक्त बोला, जैसे आपने कहा कि इलेक्शन कमीशन के बारे में, तो उन्होंने कहा हमारे मेंबर देखे ही नहीं उन्होंने, ये भी एक मुद्दा डाल के उनको तो उसके बाद 19 लाख तक हमने बताए थे, तो उसके पास देखा भी नहीं बाद में उन्होंने। तो पार्टी है इसलिए बताया। एक छोटा उदाहरण भी दे दिया, मेरे साथ में 3-4 लोग हैं, हमारे गुट में अगर झगड़ा हो गया, वो 2 जन गए, तो क्या पार्टी उनके साथ जा सकते हैं? क्या नहीं हो सकती ना। पार्टी को अगर कोई पद की अगर आशा है, उसकी किसी को आकांक्षा है, तो पार्टी के चुनाव के समय बोल सकते हैं भाई चुनाव में भी लड़ना चाहता हूँ, अंतर्गत जब चुनाव होते पार्टी के, तो बोल सकते हैं उस वक्त। अगर उस वक्त कोई संवैधानिक आपको अधिकार नहीं प्राप्त हुई है तो आ सकते हैं। इसलिए उन्होंने इस मुद्दों को लेकर बहुत ज़बरदस्त मुद्दा रखा कि ये डिस्क्वालीफाई होनी चाहिए, और ये डिस्क्वालीफाई होते तो आगे चलकर तो बात ही है। अब सिंबल की बात आई तो उन्होंने फिर दोबारा वो जो पुरानी केसेस है बता दी, सादिक अली की केस की बात आई, तब क्या हुआ था और अभी क्या हुआ है, और सिंबल वापस कैसे दिया ये भी बता दिया है उन्होंने। गठित कभी कभी फ्रोजन भी किया है, लेकिन सब वापस भी दिया है। तो ये तीनों उदाहरण उन्होंने आज सामने रखे। अब हम माननीय सर्वोच्च न्यायालय से न्याय की अपेक्षा करते हैं। 2 तरह से हमारे सामने जो पार्टी है वो उनकी बात सुनेंगे, उसके बाद में निर्णय होगा। एन्जॉय केलेला आहे आतापर्यंत, डिस्क्वालिफाय ठरवलं गेलं नाही म्हणून आमदार मंत्री झाले, हां, मुख्यमंत्री झाले. त्यांनी एन्जॉय केलं ना पुढे, ते सगळं सांगितलं त्यांना. बिकॉज ऑफ दॅट ओनली, त्याच्यामुळे त्यांनी खूप त्याचा फायदा घेतला गेला, लाभ घेतला. ते डिस्क्वालिफाय झाले असेल तर पुढचे लाभ घेता आले ते. आणि त्यातूनच परवा मला वाटतं माननीय कपिल सिब्बलांच्या मुखातून एक छान शब्द आला होता, तिसऱ्या दिवशी आला असेल, पॉवर इज अ मॅग्नेट. हा लोहचुंबक आहे. आणि एकदा तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर काय झालं ते सगळं नंतर आलं, हे सगळ्या नंतरच्या घटना आहेत. आणि म्हणून त्या क्षणाला जे घडलेलं आहे, ज्या दिवशी त्यांनी पक्ष सोडला, त्यांनी तारखेने आहे पण शेवटी सांगितलेलं आहे, हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते लक्षात घेतलं असं दिसतंय. आम्ही न्यायाची अपेक्षित आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.